दिवसानंतर बऱ्याच महिन्यातच म्हणजे साधारण वर्षानंतर पुन्हा एकदा निघाली तुमच्याकडे एक बॅक रुटीनची व्हिडिओ. मी लास्ट 3 monthsमध्ये कोणते असे प्रिन्सिपल्स फॉलो केले ज्याने माझी बॅक इथून इथपर्यंत आणली. खूप साऱ्या गोष्टी ज्या मी चुका करत होतो त्या सुधारल्या. ह्या व्हिडिओमध्ये मी सर्व सांगणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा. मे बी ह्या गोष्टी तुम्हाला पण हेल्प करतील तुमची बॅक इम्प्रूव्ह व्हायला, तुमची प्रोग्रेस बूस्ट करायला. सो लेट्स गो. अरे 10 मिनिटं असतं थांबत सेकंड होणार ना. 10 मिनिटं थांबायचा प्रश्न नाही. दोघांचा अजून चालू नाही झालं. तू चालू कर. बॅक म्हणजे प्रायमरी 3 मसल्स येतं. लॅट्स, ग्रॅब्स आणि रेक्टस प्लेन. त्या 3 मसल टार्गेट करायला 3 ते 4 एक्सरसाइज खूप झाले. तर लॅट्सला आपण टार्गेट करायला एक ॲडॅप्शन मीन्स शोल्डर ॲडॅप्ट होईल म्हणजे ही मुवमेंट. ओके मीन्स पुलिंग मुवमेंट. त्यानंतर एक्सटेन्शन लॅटसाठी एक गोईंग मुवमेंट आणि एक ॲक्सिलेशनसाठी एक पुल डाऊन. या 3 मुवमेंटमध्ये लॅट्स होतात ग्रॅब्स आणि एकच गट. आता अप्पर एक्सरसाइज करतो म्हणजे अप्पर ग्रॅब्सच करतो आपण त्या युजली मिडल आणि लोअरची एवढी गरज पडत नाही की बाकी एक्सरसाइजमध्ये त्या होऊन जातात. आणि रेक्टस स्पिनिंग या मसला टार्गेट करायला बॅक एक्सटेन्शन डेडलिफ्ट या 2 एक्सरसाइज केल्या. त्यामध्ये 4 ते 5 एक्सरसाइजमध्ये बॅक होऊन जाते. मग जास्त रोईंगच्या 3-3 व्हेरिएशन, पुल डाऊनचे 2-2 व्हेरिएशन, पुलिंगचे 4-5 व्हेरिएशन एवढी करायची गरज नाही आहे. 4-5 एक्सरसाइजमध्ये बॅक होऊन जाते. सो आपण पहिली स्टार्टच बॅक पुल डाऊन बसून करू. काय नाही Let's go. हेडफोन शेवटी काढायला लागेल काही उपयोग नाही. ओके तर सुरुवात करता आपण पोलिंगपासूनच करा. असं काय नाही की सिक्वेन्स काय ठरल्या नाही की पहिले बेट करून केले पाहिजे किंवा काय आयसोलेशन असं काही सिक्वेन्स ठरल्या नाहीये. तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते काय. मला पहिले पोलिंग कम्फर्टेबल वाटते, मला वेट जात आहे, तुम्ही पोलिंग घेतोय तर काय बॅकला काही नाहीये की कोणता सिक्वेन्स फॉलो करायचा. मीन्स सिक्वेन्स काय ठरलेला नाही. एकंदरीत मुवमेंट एकच एक्सटेन्शन ॲडॅप्शन याच मुवमेंटचा. आपल्याकडे चेस्ट सपोर्टेड ड्राईव्ह ऑप्शन आहे. तर तुम्हाला पण चेस्ट सपोर्ट करायचे असेल तर तुम्ही टेबलची सगळा बेसिकली बेंच जाऊ शकताय काही किंवा नॉर्मल लाईन केले किंवा सिगरेट केली काही करत नाहीये. एकच मुवमेंट आहे. फक्त सपोर्टेडली थोडं वेट असता तर थोडं कुठेतरी सपोर्ट केल्यामुळे फॉर्म सुरू करता येईल. ज्यावेळी आपण वन हँडिंग करतो त्यात पण तुम्ही दोन्ही वेळी नजर वगैरे आणि मी जे परफॉर्म करतो ते आयसोलेट होईल. ओके आणि ते जर सिंगल हँडिंग करतो ते एका मी वेस्टला ठेवतो सिंगल हँडिंग त्याला युनिलॅटरल बोलतो. आता युनिलॅटरल करतात कधी जेव्हा तुम्हाला मसल इम्पॅक्ट होतो. त्याला तुम्ही आयसोलेटर बेंड करू किंवा नेहमी दुनियादारी केलं तर चालतं. युनिलॅटरल काय होतं तो मसल इम्बॅलन्स आहे तो कुठेतरी इम्प्रूव्ह होऊ शकतो. पण ते सुद्धा करताना पहिले तुम्ही स्ट्रॉंग हँड घ्यायला पाहिजे. स्ट्रॉंग हँड कारण तुम्हाला स्ट्रॉंग हँड तुम्हाला इकडे जाणार आहे. वीक हँड कमी जातो. ओके स्ट्रॉंग हँड मला 8 गेले तर मी इकडे 8 गेले पाहिजे.
त्यामध्ये 15 गेले तर ते 5-6 सेकंड ब्रेक रिपीट आहे. त्यानंतर बाकीचे 3 रेस्ट पाहिजे. सेम रिझल्ट तिकडे सो तुमचा मसल इम्पॅक्ट होणार शक्यतो बायलेटरल जिथे वेट कनेक्ट असतो ना बारवेट किंवा वेट कनेक्टेड वेट डबे त्या शक्यतो करत नाही कारण त्याने मसल इम्पॅक्ट स्ट्रॉंग हँड जास्त एक्सपिरियन्स असतात. तर ही माझी डेली डायरी म्हणजे याची माझ्या सर्व वर्कआउटच्या नोट्स आहेत. म्हणजे बेसिकली रेपिटेशन वेट्स मी लास्ट वेळेला किती मारले, माझा मूड, माझी रिकव्हरी किती झाली, माझे एनर्जी लेवल्स, माझं एम्प्टी स्टमक वेट, या सगळ्या गोष्टी मी यात नोट डाऊन करतो. सो जेव्हा मी नेक्स्ट टाइम येतो माझ्याकडे लास्ट टाइमचा एक डेटा असतो की माझ्याकडे हे टार्गेट आहे की 50 ते 12 मिनिट गेलेत, आज ॲटलिस्ट 13-14 केले पाहिजे. सो ही गोष्ट खूप मदत करते. आता मी बोलले की आहे हे तर तुम्ही फोनमध्ये पण घेऊ शकतो. येस, फोनमध्ये पण या गोष्टी घेऊ शकतो. पण कसं होतं की फोन एकदा हातात घ्यायचा नाही की हा इंस्टाग्रामवर जाणार नाही, म्हणून हे चांगलं पडतं. आता आपण आयसोलेशन आता मी 2 शेडमध्ये पण तेवढा मसल ब्रेक करू शकतोय, एवढा जनरली 3 शेडमध्ये होतोय. मी 2 शेडमध्ये हेवी वर्क घेतो आणि मेकॅनिकल टेन्शन फुल एकदम आणि एक प्रॉपर फॉर्ममध्ये मी माझा मसल वेगळा घेतो. सो मला वाटतं की 3 शेडच्या मागं नाही आहे, 2 शेडमध्ये पण सेम रिझल्ट करायला दिसत आहे तर मी वेट का करतो. सिम्पल व्हॉल्यूमपेक्षा माझा जास्त इंटेन्सिटी नाही. जाता जाता कशाला मला काय आता आपण त्याचा सगळ्या स्ट्रॉंग एक मसाला तुमच्या बॉडीमध्ये ह्या वेट किती जाते. मी कुठल्याही वेट करतो त्याला तुम्हाला जेवढं ते तुम्ही चेक करू शकता. आता तसं यायला चान्सेस घेऊ शकतो बट 25 काम चालेल ते कसं 3 hours later. बेसिकली मुवमेंटमध्ये बॅक मूव जाते तुम्हाला गरज आहे. जर तुम्ही एका दिशेमध्ये पूर्ण लोअर लेवल जर असं ब्रेकडाऊन करत असाल तर स्लिपने मसल पट्टी घ्यायचं काही पॉईंट नाही आहे. त्याने मसल बल होतं पण मला आपले तुम्हाला वाटतं सेन्सेशन आपण जाणवले की तुम्हाला वाटतं की सोबतच्या लिफ्ट की वा आज आपण चांगला करलेला आहे किंवा असे काही गोष्टी म्हणजे वेळ जास्त काही नाही. तुम्ही जर नीट फॉर्म घेऊन प्रॉपर लवडने जर फुल्ली मेकॅनिकल टेन्शन देऊन किंवा वेट लावून बोलू शकतात. एक एक तरी खूप आपण एक गोईंग सपोर्टेड फुली लॅट पुल डाऊन ॲक्टिव्हिटी पुल डाऊन वगैरे आपल्यासाठी आता मिडल आणि लोअर त्या त्यांना सेपरेटली ट्रेन करायची गरज नाही आहे. तर तुम्ही बॉडी पण एक बेसिकली आपल्या एवढी गरज नाही. ठीक आहे. आणि आता शेवट डिरेक्टर एक्सपिरियन्ससाठी बॅक एक्सटेन्शन डेली पण करू शकतात पण मी बॅक एक्सटेन्शन करतो डेली जास्त करत नाही. तुम्हाला आवडत तुम्ही करू शकता. आधी मी डेली काय अटॅक बॅक एक्सटेन्शन मला एक
हा होता आपला तो व्हिडिओ आतापर्यंत बघायला तर लाईक करा, शेअर केली तर दुसरं पण बघता नाही तर मला माहिती आहे. तर सध्या एवढा काही सपोर्ट नाही आहे, नेमक्याच जास्त आहे. तर एक दिवस असं आहे तर एक दिवस नक्की सगळं सपोर्ट